नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ओम पाटील. आज आपण महत्त्वाचे पुरस्कार म्हणजे कंबाईन असेल, ॲग्री एम-पी-एस-सी असेल किंवा राज्यसेवा असेल, याच्यातले 20 पुरस्कार असे काढलेले आहेत की त्याच्यावरती एम-पी-एस-सीने बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेत. तर इयरबुक असेल किंवा मॅगझिन असेल त्याच्यामध्ये भरपूर असे क्वेश्चन्स दिलेले असतात किंवा पुरस्कार दिलेले असतात. तर ते तेवढे पुरस्कार वाचायचे का? तर नाही. तर पहिले हे 20 पुरस्कार वाचायचे आणि त्याच्यानंतर मग आपण बाकीचे पुरस्कार वाचूया. तर बघूयात आपण पहिला पुरस्कार. शेवटी मी तुम्हाला 20 पुरस्कारांची लिस्ट सांगणार आहे, पण प्रश्न पण बघणं गरजेचं आहे. डायरेक्ट 20 पुरस्कारांची नावं जर मी तुम्हाला दिली आणि तुम्ही जर वाचले तर काय वाचायचं हे कळणार नाही. त्याच्यासाठी मी काही प्रश्न घेतलेले आहेत फक्त. तर ते प्रश्न तुम्ही नक्की बघा. तर मी फक्त याचं उत्तर आणि नेमकं पुरस्कार कसा आहे किंवा काय कीवर्ड्स असे सांगणार आहे. उत्तर दिलेले आहे तिथे तुम्ही बघू शकता. तर पहिलाच प्रश्न असा आहे की तेनसिंग नॉर्गे हा केंद्र सरकारचा राष्ट्रीय साहस पुरस्कार म्हणजे काय आहे की केंद्र सरकारचा जो राष्ट्रीय साहस पुरस्कार आहे याच्यावरती आपल्याला फोकस करायचा आहे. तो कोणाचा आहे? तर केंद्र सरकारचा आहे. आपल्याला वाचताना कळतं. आणि महाराष्ट्राचा प्रतिष्ठेचा शिवछत्रपती थेट साहसी पुरस्कार म्हणजे इथे फोकस आपल्याला साहस पुरस्कार केंद्राचा असेल किंवा महाराष्ट्राचा असेल तो फोकस करायचा आहे. आणि बाकी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड त्यांनी दखल घेतलेली आहे. हे 3 कीवर्ड्स आपल्याला इथे लक्षात ठेवायचे. 3 कीवर्ड्स लक्षात ठेवा. उत्तर याचं 4 आहे हे तुम्ही बघू शकता. पण कुठले 3 वर्ड्स फोकस करायचे? साहस पुरस्कार केंद्राचा, राज्याचा आणि गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड यांनी दखल घेतलेली आहे. आणि मग हे तुम्ही प्रश्न वाचून घ्या. हे 3 कीवर्ड्स आहेत. हे कीवर्ड्स वाटलं तर एका पेजवरती लिहून घ्या. हे इयरबुक वाचत असताना हे कीवर्ड्स तुमच्यासोबत पाहिजे. प्रश्न नसतो प्रत्येक वेळेस. त्याच्यानंतर जर प्रश्न बघितला, परमवीर चक्र स्वातंत्र्यापासून आजपर्यंत 72 वर्षात सुमारे 130 कोटी लोकसंख्येतल्या आपल्या देशात फक्त 21 जणांनाच हा बहुमान मिळालेला आहे. इथे कीवर्ड्स काय? परमवीर चक्र. परमवीर चक्र फोकस करायचं आहे. जेव्हा आपल्याला इयरबुकमध्ये परमवीर चक्र दिसेल तेव्हा त्याच्याबद्दलची जी माहिती असेल ती एक आपल्याला वाचायची आहे. आणि आजपर्यंत 21 जणांना ते भेटलेलं आहे. याचं उत्तर 4 आहे. तर याच्यात कीवर्ड्स काय? परमवीर चक्र. हे एका पेजवरती वाटलंच तर लिहून घ्या पुरस्काराची लिस्ट. त्याच्यानंतर जर प्रश्न बघितला पुढचा, मराठी काका म्हणून प्रसिद्ध असलेले प्राध्यापक गोरे यांना मराठी भाषा प्रसार आणि प्रचाराच्या संदर्भात देण्यात आलेला राज्य सरकारचा 2019चा कुठला कविवर्य मंगेश पाडगावकर पुरस्कार. इथे कीवर्ड्स काय आहेत? तर तुम्ही इथे कीवर्ड्स बघू शकता. हे कीवर्ड्स आहेत कविवर्य मंगेश पाडगावकर पुरस्कार कुणाचा आहे? तर राज्य सरकारचा. राज्य सरकारचा पुरस्कार कविवर्य मंगेश पाडगावकर. हे कीवर्ड्स तुम्ही लिहून घ्या आणि याच्यावरती फोकस करायचं आहे. हे कीवर्ड्स लिहिणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तरच तुम्हाला इयरबुकमधून वाचल्यानंतर काही गोष्टी लक्षात राहतील. इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट पद्मभूषण पुरस्कार. कीवर्ड्स डायरेक्ट इथे लिहून घ्या वाटलं असतं. पद्मभूषण पुरस्कार. मागे आपण एक पुरस्कार बघितला आणि हे एक पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण असे 3 प्रकार असतात. तर हे तिन्ही पुरस्कार आपल्याला बघायचे. तर नेमका प्रश्न काय आला एकदा बघून घ्या. इथे जोड्या लावा दिले, व्यक्ती दिलेत आणि त्यांचं क्षेत्र दिलं आहे. म्हणजे आपल्याला नावं फक्त लक्षात ठेवायचीत का? तर नाही, नावासोबत त्यांचं क्षेत्रसुद्धा लक्षात ठेवायचं आहे. ते जोड्या लावायला प्रश्न आलेला आहे. हे कुठून प्रश्न घेतलेत हे मी पुढे सांगणारच आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. इथे कीवर्ड्स सांगितले मी, पद्मभूषण आणि व्यक्ती आणि क्षेत्र हे 4 शब्द किंवा 4 कीवर्ड्स इथे तुम्ही लक्षात घ्या. त्याच्यानंतर जर पुढे बघितलं आपण, साहित्य अकॅडमी पुरस्कार किंवा साहित्य अकादमीच्या बाबत हिस्ट्रीवरती त्याची हिस्ट्री याच्यावरती प्रश्न आलेला आहे की साहित्य अकादमीची स्थापना मार्च 1954 मध्ये झालेली आहे. हे बरोबर आहे विधान आहे. आणि हे त्याची संस्था नोंदणी अधिनियम 1860च्या अंतर्गत तिची एक संस्था म्हणून 1956 अंतर्गत नोंदणीकृत आहे. ही थोडीशी हिस्ट्री आहे. ही असते इयरबुकमध्ये. ही आपल्याला वाचायची आहे. म्हणजे एखादा पुरस्कार आहे त्याच्या हिस्ट्रीवरती पण प्रश्न येतो. त्याच्यात बरोबर नाही आहे याचा अर्थ काय? चुकते विधान आपल्याला निवडायचं आहे. हे याचं तुम्ही बघून घ्या. याचं मुख्यालय कुठे आहे? मुंबई इथे दिलं. हे चुकीचं विधान आहे. आणि याच्यात 24 भाषा मान्यता प्राप्त आहेत. 22 ज्या घटनेत दिलेत. बाकी दुसरी 2 कुठल्या आहेत त्या पण बघा. हे महत्त्वाचं आहे. साहित्य अकादमी पुरस्कार भरपूर वेळा याच्यावरती याला वाटलं तर 3 स्टार आपण करूयात. याच्यावरती भरपूर वेळा प्रश्न येत असतो. ओके. त्याच्यामुळे याच्यातले कीवर्ड साहित्य अकादमी, त्याची हिस्ट्री पण बघायची आपल्याला की याचा इतिहास इयरबुकमध्ये असतो तो तिथून वाचून घ्यायचा आहे. याच्यातले कीवर्ड साहित्य अकादमी, त्याची हिस्ट्री आणि हे एका पेजवरती वाटलं असतं लिहून घ्या की त्याची स्थापना मार्च 1954. कारण की हे बदलत नाही आहे स्थापना. त्याचं हेडक्वार्टर सर्च करा किंवा इयरबुकमध्ये असेल. कारण की हा स्टॅटिक पार्ट आहे.
हा हिस्ट्रीवरती विचारल्यानंतर हा परत परत रिपीट पण होऊ शकतो, कारण की हा चेंज होणार नाही आहे. ओके, पुढचं बघूयात आपण. महाराष्ट्र शासनाचाच आहे. कीवर्ड्स याच्यातले डायरेक्ट घ्या फास्टमध्ये, की महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार कुठला, तर डॉक्टर अशोक केळकर यांच्या नावे दिले जाणारा. हे कीवर्ड्स मी डायरेक्ट इथे रेड पेनने अंडरलाईन केलेलं आहे. भाषा अभ्यासक पुरस्कार महाराष्ट्र शासनाचा, हे 3 कीवर्ड्स, 1, 2 आणि 3 कीवर्ड्स. हे कुणाला भेटला तर हे 3 कीवर्ड्स लिहून घ्या आणि इयरबुक वाचत असताना सोबत ठेवा. ओके, त्याच्यानंतर जर पुढचा प्रश्न बघितला, पुढचा पुरस्कार जर बघितला आपण, तर भारतात गोवा येथे भरलेल्या 47व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 2016 खालीलपैकी कोणत्या चित्रपटाला सुवर्ण मयूर पुरस्कार पटकावला. हे कीवर्ड्स इथे लक्षात घ्या. 47व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यावर्षीचा बघा, किंवा मागच्या वर्षी जे असेल इयरबुकमध्ये असेल ते बघा. त्याच्यातला सुवर्ण मयूर पुरस्कार कुण्या मूवीला भेटला, तर डॉटर. ओके, तुला कळून जाईल की 3 कीवर्ड्स, 2 कीवर्ड्स लक्षात ठेवा. सुवर्ण मयूर पुरस्कार आणि 47वा. याच्यानंतर पुढचा की तो 48, 49वा असेल तो बघून घ्या, आणि त्याच्यातला सुवर्ण मयूर पुरस्कार आणि बाकीचे पण पुरस्कार बघणं गरजेचं आहे, फक्त हाच नाही आहे. तर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होता तो, आता लेटेस्ट झालेला असेल तो कुठे झाला तो पण बघा. भारतात गोवा येथे भरला होता ते 2016च्या बाबतीमध्ये. तर पुढचे आपण बघूयात. हे कीवर्ड्स लक्षात ठेवा. सुवर्ण मयूर पुरस्कार कुठे झाला, तेव्हा गोवा येथे झाला, आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कितवा आहे याच्यावरती पण प्रश्न विचारतो, आणि कुठल्या वर्षी. हे 3-4 कीवर्ड्स आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर जर बघितलं आपण, तर 64व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सर्वोत्कृष्ट निर्देशक किंवा बेस्ट डायरेक्टर, इंग्लिशमध्ये पण बघायचं वाटलं तर, थोडंसं मराठी वाचायला आपल्याला अवघड जातं कारण की इंग्लिश वाचायची सवय असते. तर हू विन द अवॉर्ड ऑफ बेस्ट डायरेक्टर ॲट द 64th नॅशनल फिल्म्स अवॉर्ड्स. हे तुम्ही हे करा. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार कितवे आहेत, हे 1 कीवर्ड, हे दुसरा, हे तिसरा कीवर्ड्स, आणि हे कोणी जिंकला हे चौथा कीवर्ड्स. हे 4 कीवर्ड्स महत्त्वाचे आहेत आणि हे आपण बघायचे आहेत. हे नोट डाऊन करून घ्या. नोबेल पारितोषिक, याच्यावरती याच्या हिस्ट्रीवरती पण प्रश्न येतो. नोबेल प्राईज डायरेक्ट तुम्ही नोट करा. आणि हे कुणाला भेटला आहे, चुकीचं विधान आहे. एका व्यक्तीला भेटला आहे, तर मलाला युसुफझाई यांच्याबद्दल हे काही 3 वाक्य दिलेत. म्हणजे नोबेल पुरस्कारामध्ये जे व्यक्तीला पुरस्कार भेटतो, त्या पुरस्कार दिलेल्या व्यक्तीबद्दल आपल्याला थोडीशी माहिती पाहिजे. अशा रीतीनं नोबेल प्राईज कुणाला मिळाला आणि त्या व्यक्तीबद्दल माहिती, असे 3 तुम्ही हे करून घ्या की पॉईंट्स. आणि याचं उत्तर काय आहे, 4 उत्तर आहे. 3 कीवर्ड्स इथून मिळतात. हे 3 कीवर्ड्स तुम्ही लिहून घ्या. कुणाला नोबेल पारितोषिक 1 कीवर्ड, कुणाला मिळाला आणि त्या व्यक्तीबद्दल माहिती. ओके, 3 की पॉईंट्स. सुप्रसिद्ध लेखक अमिताव घोष यांच्याबाबत चुकीचे विधान आपल्याला ओळखायचे. म्हणजे हा पुरस्काराबद्दलच हे आहे. तर कुठल्या पुरस्काराबद्दल हा प्रश्न आहे, तर ज्ञानपीठ पारितोषिकची हिस्ट्री पण आपल्याला बघायची आहे. त्याच्यात चुकीचं विधान विचारलं. हे 3ही विधान बरोबर आहेत. हे तुम्ही रीड करून घ्या, मी काही तुम्हाला सांगत नाही ते. पण याच्यातले कीवर्ड्स लक्षात ठेवा. ज्ञानपीठ पारितोषिक, त्याच्याबद्दलची हिस्ट्री, आणि पद्मश्री आणि साहित्य अकादमी देखील हे प्राप्त करते आहेत. म्हणजे आपल्याला बघा, ज्ञानपीठ पुरस्कार 1 कीवर्ड्स मिळाला इथून, 1, पद्मश्री 2, आणि साहित्य अकादमी पुरस्कार 3 पुरस्कार आपल्याला इथून मिळाले आहेत. उत्तर 4 आहे हे ह्याचं. पण कीवर्ड्स किती आहेत, 3 कीवर्ड्स. ओके, हे महत्त्वाचं आहे. कीवर्ड्स घ्या तुम्ही फक्त इथून, कारण की कीवर्ड्स अत्यंत महत्त्वाचे असतात. अभ्यास प्रत्येकजण करतो, पण जर त्याच्याजवळ कीवर्ड्स असतील एका पेजवरती लिहिलेले, त्याला खूप रिव्हिजनला सोपं जातं. तर याचं उत्तर 2 आहे. आणि याच्यात काय, तर जीवनगौरव पुरस्कार. ओके, तर याच्यातले ए आणि बी विधान वाचून घ्या. 2 आहेत ते. मुंबईच्या श्री समर्थ व्यायामशाळेत काही दशकांपासून या खेळाचे मार्गदर्शन करीत होते. मल्लखांब शिक्षक उदय देशपांडे यांना राज्य सरकारचा कुठला कीवर्ड्स आहे, पहिला कीवर्ड्स राज्य शासनाचा कुठला पुरस्कार आहे, तर जीवनगौरव पुरस्कार. हे 2 कीवर्ड्स आहेत. हे 2 कीवर्ड्स नोट डाऊन करा. आणि या पारंपरिक खेळात अनेक खेळाडू तयार झाले. ह्या 2 गोष्टी याच्यात दिल्यात बघा. हा राज्य शासनाचा हा पुरस्कार आहे. आणि आपण बघू शकतो राज्य शासनाचा पुरस्कार, जीवनगौरव पुरस्कार उदय देशपांडे यांच्याबद्दल हा विचारलेला आहे. 20 देशात हा मल्लखांब हा खेळ लोकप्रिय आहे. तर हे चुकीचं विधान आहे. आणि त्याच्यानंतरचा जर बघितलं, हे 2 विधान खालचे चुकीचे आहेत, हे 2 वरचे बरोबर आहेत. तर परदेशात 20 प्रशिक्षण शिबिरे आयोजित केलेली आहेत. हे 2 विधान चुकीचे आहेत. आपल्याला बरोबर असं विधान विचारलं आहे, तर हे उत्तर आहे त्याचं. कीवर्ड्स आपल्याला मिळतात राज्य शासनाचा आणि जीवनगौरव पुरस्कार. ओके, आणि ह्या व्यक्तीबद्दल
या खेळाबद्दल माहिती आहे. कुठला तर मल्लखांब. ते लॉजिकवरती हा प्रश्न सुटू शकतो. ओके, पुढचा आपण हे काही प्रश्न होते आपण बघितले होते. तर हे प्रश्न का बघायचे हे मी तुम्हाला सांगितलंच की याच्यावरून आपल्याला कीवर्ड्स मिळतात. तुम्ही बाकीचे पण प्रश्न बघू शकता. आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मी टेलिग्रामची लिंक देईल. ते बरेच प्रश्न मी टाकलेले आहेत. प्रत्येकच गोष्ट आपण व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येकच प्रश्न नाही घेऊ शकत. तर त्याच्यामुळे थोडंसं अवघड होतं किंवा वेळ जातो. त्याच्यामुळे थोडेसे काही प्रश्न सॅम्पल घेतले. हे प्रश्न कुठून घेतले होते तर कंबाईन बी 2020 त्याचे तिन्ही पेपर मी घेतलेले आहेत प्रिलिम्सचे. हे तुम्ही इथे बघू शकता. ॲग्रीचे पण इकडे तुम्ही बघू शकता. हे ॲग्री MPSC 2017चे ॲग्री MPSC 2017 2 प्रश्न आले होते. म्हणजे ॲग्री MPSC असेल, फॉरेस्ट असेल, फॉरेस्टचं पण बघू शकता इथे तुम्ही. फॉरेस्ट 2019 प्रिलिम्स सेट डीमध्ये 73वा प्रश्न आहे. तुम्ही बघू शकता. ज्ञानपीठ पुरस्कार वगैरे तुम्ही बघून घ्या. हे 3 कीवर्ड्स मी इथे लिहिले आहेत. वाटल्यास त्याची मी PDF तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. त्या याच्यातून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तिथे मी तुम्हाला पाठवून देतो. ओके, हे पण कीवर्ड जे तुम्ही काढलेत ते पण तुम्ही हे करा. मला वाटलंच तर टेलिग्राम चॅनलला पाठवा. ओके, त्याच्यानंतर हे बघा फॉरेस्टचे पण एक 2 प्रश्न मी घेतलेले आहेत तिथे. हे तुमच्या महत्त्वाचे आहेत. आता डायरेक्ट लिस्ट आहे ही मी टेलिग्राम चॅनलला टाकून देतो. कुठलेही भारतरत्न पुरस्कार याची स्थापना 1954. याच्यावरती पण प्रश्न आला की भारतरत्न पुरस्कार त्याची स्थापना कधी झाली. तर याच्यामुळे मी इथे हे जिल्हे हे पाठ पण करणं गरजेचं आहे. आणि हे जोडायला पण येतं. साहित्य अकादमी पुरस्कार 1955, रमन मॅग्नेसिस पुरस्कार 1957, ज्ञानपीठ पुरस्कार 1961 आताच आपण बघितलं. नोबेल पुरस्कार 1901 हिस्ट्रीवरती प्रश्न येतो याचा आताच आपण बघितलं. हे तिन्ही पुरस्कार महत्त्वाचे आहेत. तुम्ही आताच बघितलं सॅम्पल आपण प्रश्नाच्या माध्यमातून घेतले. 1 2 3 स्टार. ओके, त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा एक पुरस्कार येऊ शकेल किंवा याच्यावरती प्रश्न येऊ शकेल असा, भले तुम्हाला जर वाचायचे नसतील कुठलेच पुरस्कार, हा पुरस्कार सोडू नका. याचं लेटेस्ट असं नाव बदललेलं आहे. पहिलं नाव होतं राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, जुनं नाव होतं. आता नाव काय दिलं आहे तर मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हे नवीन नाव आहे. हे मेजर ध्यानचंद हे कोण होते तर हॉकीचे रिलेटेड होते. ही यांची हिस्ट्री तुम्हाला वाचून घ्यावी लागेल. ओके, तर पुढचं जर बघितलं आपण शिवछत्रपती पारितोषिक, जिजामाता जीवनगौरव, जिम्नॅस्टिक, नेमबाजी या विविध प्रकारात हे शिवछत्रपती पारितोषिक हे दिलं जातं. तर या पुरस्काराबद्दल पण तुम्ही बघून घ्या. हे इयरबुकमध्ये असतील तरच वाचायचे. असं नाही की हे सापडायचे कुठे नेट सर्च वगैरे केले, काही गरज नाही. इयरबुकमध्ये जर दिलेलं असेल तरच ते चर्चेत किंवा दिलेले असतील तेव्हाच आपण वाचायचे. त्याच्यामुळे इयरबुकमध्ये जे आहेत त्याच्यातून हे 20 पुरस्कारांची लिस्ट वाचायची आहे. बाकीचे पण पुरस्कार वाचायचे, पण हे जर असतील तर त्याच्यात वाचायचे. हे अकादमी पुरस्कार 88वा. याच्या पुढे कितवा झाला ते बघा. त्याच्यात ऑस्कर पुरस्कार कुणाला भेटला. ऑस्कर तुम्हाला माहीतच असेल, चांगल्या मूव्हीसाठी दिलेला जातो. त्याच्यात भारताचा वगैरे एखादी शिफारस वगैरे दिली असेल तर त्याच्यावरती प्रश्न येतो. ओके, हे बघून घ्यायचं एकदा तुम्ही. फास्टमध्ये थोडंसं कमी वेळ सांगण्याचा प्रयत्न करतो मी. आताच आपण बघितलं 47व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गोवा येथे झाला होता. स्मॉल मार्जिनल एंटरप्राइजेस किंवा SME लेंडिंगचा वगैरे हे हात बँकिंगच्या रिलेटेड होता. हो, थोडंसं इकॉनॉमिक्सच्या वगैरे येतो. तर आसोमचा हे एक प्रश्न आहे. एकदा मी टाकून दिलेला आहे टेलिग्राम चॅनलला. त्याच्यानंतर हे कीर्तिचक्र यावेळेस पण थोडंसं चर्चेत आहे. इयरबुकमध्ये तुम्हाला मिळून जाईल. हे स्टार आहे. हा दुसरा प्रश्न येण्याची शक्यता आहे, कारण की याच्या आधी पण आलेला आहे. कीर्तिचक्र राष्ट्रपतीच्या हाती दिलेला आहे. तर कुणाला दिला काय एकदा बघून घ्या. थोडंसं फोकस करायच्यावरती. त्याच्यानंतर जर बघितलं आपण संगीतासाठीचा कुठला तर ग्रॅमी पुरस्कार, त्याचे कुठल्या अल्बमला वगैरे दिला आहे काय बघून घ्या. लॉरेन्स वर्ल्ड पुरस्कार 2017 त्याच्यावरती पण असेल तर मॅगझिनमध्ये तो बघायचं आहे. त्याच्यानंतर जर पुढचं बघितलं आपण राष्ट्रीय फिल्म पुरस्कार बालक अभिनय चित्रपट मराठीसाठी 2019ला मिळाला होता. कुठले बालक अभिनय केला होता कुठल्या चित्रपटात, आणि ते एकदा बघून घ्या. ओके, टाइम्स पर्सन ऑफ द इयर किंवा टाइम्स मासिक जे रिलेटेड असतं त्याच्या रिलेटेड काही जर न्यूज असेल तर त्याच्यावरती पण प्रश्न येतो. ओके, हे कीवर्ड्स मी तुम्हाला दिलेले आहेत. हे कीवर्ड्सवरती फोकस करा. हे कीवर्ड्स तुम्हाला जिथे जिथे दिसतील इयरबुकमध्ये तिथे तुम्हाला त्याच्यावरती फोकस करायचं आहे. स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण पुरस्कार महत्त्वाचा आहे, त्याच्यावरती पण फोकस करा. आपण आताच बघितलं महाराष्ट्र शासनाचा अशोक केळकर यांच्या नावाने दिलेला. कुणाचा? महाराष्ट्र शासनाचा. कुणाच्या नावाने देतात तर डॉक्टर अशोक केळकर यांचा. कुठला पुरस्कार आहे हा? पुरस्कार आहे भाषा अभ्यासक पुरस्कार. म्हणजे बघा, हा नाव यांचं आहे. शासन कोण देतं? महाराष्ट्र शासन देतं. आणि पुरस्कार काय तर भाषा अभ्यासक पुरस्कार. हे 3 कीवर्ड्स मी तुम्हाला दिलेले आहेत. ओके, हे 20 पुरस्कार इथे आहेत. तर आय होप तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल.
हे जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा. अजून काही तुम्हाला असेच लेक्चर जर पाहिजे असतील तर खाली कमेंट करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा. ओके. जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा. असेच आपण बाकीचे पण व्हिडिओ टाकूयात. मला नक्कीच या गोष्टीचा फायदा झाला असेल असं मी आशा करतो. ओके. तर हे बाकीचे पण प्रश्न मी टेलिग्रामला टाकून देईल. खाली डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे. ओके. तर ठीक आहे, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूयात. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.